चालू केलं. कशाला आहेत का पाण्या मम्मी? मी कापतो उठ जाय. बोल की काहीतरी लालू मज्जी. ए मी कापतो जाय उठ जाय. चालू केलंय. नमस्कार मित्रांनो. तर आजचा ब्लॉग आहे ना थोडा वेगळा आहे. थोडा वेगळा काय खूप जास्तच वेगळा आहे. तर आता घरच्या परिस्थितीमुळं घरात काहीच नसते एक वेळेस आणि बाजारातही जाणं होत नाही आणि घरात काही सामानही राहत नाही. तर अशा टायमाला तर लेकरायला किती भूक लागते बघा. तुम्हाला तर माहित असेल अडचणीच्या वेळेला लेकरायचं निघते काहीतरी. शाळेत बी चला की आम्ही. आणि बघा गोलू म्हणतोय शाळेत पण चाललाय म्हणतोय. आणि आज सांगू का ह्या ब्लॉगच काय वेगळा आहे. तर आज आहे ना मी बघा आता शिळ्या चपात्यापासून नाश्ता बनवणार आहे गोलूला खायला. ते पण युनिक वेगळं आणि कधीच खाल्लेलं नाही माझ्या लेकराने. जन्मलं तसं शपथ नाही खाल्लेलं आहे. आता आम्ही गावाकडे आलो तुम्हाला तर माहिती आहे गावाकडे कशी परिस्थिती असते. कामही लागत नाहीत काय नाहीत. आणि बघा एवढ्या चपात्या चपात्या ना ते कडक काली कडक कडक चिप्स खाता ना तसं कुरुम कुरुम ते करालीस. तर आम्ही काय केलं माहिती आहे आमच्या पाहुण्याच्या इथं एक्सवायझेड पाहुण्याच्या इथे होत्या. मग त्यांनी काय केलंय म्हणजे असं ते करतात काय माहित नाही पण शपथ सांगते मी माझ्या आईबाबाच्या घरी आणि माझ्या घरी मी कधीच हातानं बनवून खाल्लेलं नाही असं. तर मला आम्हाला तर वाटतंय आजचा ब्लॉग हा सगळ्यात वेगळा असणार आहे. आणि खरं सांगू का परिस्थिती अशी असते एक वेळेस परिस्थिती अशी येते घरामध्ये आणि त्याच परिस्थितीमध्ये माझ्यावर पण आली हीच वेळ परिस्थितीची. आणि काहीच नाही बघा माझ्या घरी. आणि शिळ्या चपात्या आहेत. चपातीचं पीठ आहे पण गोलू म्हणतो की ते नाही खायचं बोर झालाय तो खाऊन खाऊन म्हणजे कंटाळा आलाय त्याला आणि पिल्लूला पण. त्याच्यासाठी काय करते मी रात्रीच्या खूप चपात्या आहेत आणि ते कशा फेकायच्या म्हणून मी काय केले आता म्हणजे काहीतरी युनिक ट्राय करायचं म्हणून मी काय करते आता गोलूला चपातीचं काही असलं बनवून खाला नाही. तर बघा गोलू सुद्धा म्हणतो चपातीचं असलं काहीच बनवून खाल्लेलं नाही म्हणून. आणि खरंच आम्ही कधीच बनवून खाल्लेलं नाही बरं का. आणि आता घरात परिस्थिती चांगली नसल्यामुळे ते आजच गेलेत कामावर गेलेत. जसं तरी पण खायचं असते काय वेस्ट करून काय फायदा. तर काय करायचं म्हणून असंच आता हे फेकून तरी काय फायदा. खूप आणि माझी रात्री काय झालं माहिती आहे का रात्री माझी तब्येत चांगली नव्हती पिल्लूची पण चांगली नव्हती. आणि आम्ही जेवढं लागतं तेवढं जेवण बनवलं होतं मी. पण आम्ही दोघी न जेवल्यामुळे एवढ्या चपात्या साऱ्या उरल्यात. आणि ते पण माझी तब्येत वगैरे चांगली नाही म्हणून ते पण खाल्ले नाहीत काय माहिती नाही म्हणून एवढ्या साऱ्या चपात्या उरल्यात. आणि आज ते नाहीत पण ते खात होते आणि ते नाहीत पण आज गेलेत म्हणजे कामावर गेले तर. आणि लेकरायला पण जायचं शाळेमध्ये. आता आम्ही काल बोलून आले गोलू पिल्लूच्या बाऱ्यामध्ये शाळेमध्ये काय हे करायचंय ते बोलून आले. आणि आता यायला पण येऊन सोडते शाळेत. आता एकटीच राहणार घरी. तेच करावं की आता गोलूला म्हणलंय हा तर गोलू म्हणतो कधी खाला नाही म्हणून बघा. तर गोल्याला म्हणलंय आज काय म्हणतात ते पास्ता असतो ना पास्ता ते बनवून देणार आहे म्हणते गोलू. तर आता खूप एक्साइटेड झालाय खाण्यासाठी. ग गोलू खाऊ वाटायला की तर चपातीचं कधीच काही बनवलेलं नाही मी. असं माझे लेकरं एवढे मोठे झाले आणि शपथ सांगते आम्ही कितीही जरी हे असलं हे केलं आम्ही हैदराबादला राहिलो खूप माझे म्हणजे मी लो क्लास फॅमिलीमधून आहे तरी पण माझ्या लेकराला एका गोष्टीची पण कमी होऊ देत नाही मी. एका गोष्टी पण काही असो माझ्या लेकरासाठी काही करते. माझ्या लेकराला कोणत्याच गोष्टीची कमी पडू देत नाही. आणि आत्ता थोडं काही दिवस म्हणा थोडे प्रॉब्लेमची मला हे करावं लागणार आहे. कोणती बोली कुठं आहेत
शाळेचे ड्रेसच तर लावले गोल्याचं काहीतरी मध्ये मध्येच असते बघा. आणि 4-5 चपात्या आहेत. आम्ही 3 जण घरी आहोत आता, ते तर नाहीत. मग मला वाटते माझी तब्येतही चांगली नाही. बाबा हॉटेलमध्ये गेला. बाबा याचे पप्पा आहे की ना गोल्याच्या हॉटेलमध्ये गेले, गोल्याचा डॅडी. आणि मी तर आता हेच बनवून देणार गोल्या पिलीला. त्याचे पप्पा आल्यावर सांगतात गोल्या पिली. हा मस्त राहते की. हा तर बघा मी हे बनवणार आहे. हा आणि बघा मी कापून घेतलंय कांदे आणि कोथिंबीर, आणि कांदेच कोथिंबीर एवढंच टाकणार. आणि लसूण कुटून घेतला आहे ते पण टाकायचंय. आणि आता गोल्याला बघा झटपट चविष्ट मस्त मसालेदार नाश्ता बनवून देणार आहे बघा. मला मसालेदार नाश्ता लय पसंत. लई पसंत आहे गोलूला, म्हणून लई पसंत आहे त्याला, तो काही पसंतच आहे गोल्या. मला रसगुल्ला पसंत आहे. रसगुल्ला. आणि गोल्याला घरात नाही, काहीतरी घरात खायला नाही, आणि गोल्याला काय की रसगुल्ले पसंत आहेत म्हणून. बघा आता कसं वाट करावं गोल्याची काय नाही. गुलाबजामुनचं पॅकेट आलं रसगुल्ल्याचं आणलं ना. हा रसगुल्ल्याचं पाकिट भेट ना गोलू. भेटते. गुलाबजामुनच भेटते. रसगुल्ला गुलाबजामुन रसगुल्ला बनतात म्हणणार त्याला. तर बघा मस्त कांदे वगैरे मस्त चविष्ट नाश्ता करायचा. पण होते की नाही माहिती नाही, फर्स्ट टाइमच ट्राय करायचं. माझ्या बाप जर मी खाल्लं नसेल कोणी, बाप्पा मी खायले, आता काय करू. खा की सगळं. मी तर सुके खाणार लय कडू. कडून आहे बरं, तू उगच म्हणालास. कशाला घेतला मला सुके खावायत ना. आ करून तुला मॅजिक दाखव. आ करून डोळे बंद कर. बघा नाश्ता वगैरे झालाय, रेडी केलंय गोल्या पिलीला. आता आंघोळ घालायची. खाल्लेत लेकर. कसं लागलाय गोलू पिली? एकच नंबर लागलाय म्हणाली पिली. आणि गोल्या काय गोड गोड लय डिश तिखट होती म्हणून. बघा शिळ्या कुटक्याला गोल्या डिश म्हणतो. आणि बाय सगळ्यांना कसा वाटला हा आजचा वेगळा ब्लॉग, तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आणि तुमच्यावर पण अशी वेळ आली काय, आणि तुम्हाला पण कोणाकोणाला शिळ्या चपात्यापासून काय काय बनवता येते ते पण कमेंट करा. आणि परिस्थिती कसली जरी असली तर त्याच्यावर आपण काहीतरी आयडियानं चांगलं जर सोचून जर हे केलं तर ते पण सॉल्व होतात. तर बाय मला एवढं सांगायचं आहे की माईच्या हातानं माईनं काही जरी दिली तरी लेकरायला खरंच चांगलं लागते. आणि माझी लेकरं फर्स्ट टाइम ट्राय केलीत बरं का. हे जसं मी बनवलंय ते कधीच खाले नाहीत. आणि वाटलं असेल तर गोल्या पिलीला पण विचारून घेऊ शकता तुम्ही. पण मी माझ्या प्रेमानं एवढं चांगलं माझ्या लेकरायला चांगलं लागावं पोट भरून माझे लेकरं खुश व्हा म्हणून खरंच केलं ते नाश्ता. आणि खरंच तसंच झालंय. सगळं चांगलं वाटलं. गोल्याला पिलीला आवडलाय नाश्ता. आणि मी आणखीन थोडं टेन्शनमध्ये होते. आता भात माझी पिलू काय करत होती माहिती आहे. आणि हे कसं काय बनवलं मी. चपातीचं पीठ पण होतं घरात आणि ज्वारीचं पण आहे. आणि पिल्लूला पाहिजेत होता भात. रात्रपासून रडत होती पिल्लू. आणि चपात्या खाऊन खाऊन लेकरू बोर झाले काही वाटलंय मला. त्याच्यासाठी काय केलं मी हे ट्राय केलंय. आणि कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग सांगा नक्की कमेंट करून. आणि बाय. आणि खरंच हे काय व्हिडिओ लाईक्स कमेंट असं काही वाढवण्यासाठी नाही, म्हणजे आपल्या दुःखामध्ये तुम्हाला पण सहभागी केलंय एवढाच हा माझा उद्देश होता. तर बाय सगळ्यांना, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय.